श्री बाळूमामा प्रसन्न. नमस्कार भक्तांनो, बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, 2026चे कॅलेंडर कोणत्या ठिकाणी लावायचे आणि कोणत्या मुहूर्तावरती लावायचे ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे भक्तांनो. आणि 2025चे जे आपल्या घरातलं कॅलेंडर आहे ते त्याचं काय करायचं, तर ठीक आहे, तर आपण याच्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. तर सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला बघूया. चांग भलं चांग भलं चांग भलं, श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं. नमस्कार भक्तांनो, 2025 वर्ष संपत आता आलेलं आहे. तरी भक्तांनो, 2026चे कॅलेंडर आपण सगळेजण आता विकत घेणार आहोत. कोणी आणून ठेवलेले पण असेल, लक्षात ठेवा. ठीक आहे भक्तांनो, तर आपण 2026 नवीन वर्षाचा कॅलेंडर तुम्हाला कोणत्या ठिकाणी, कोणत्या दिशेला आणि कोणत्या बाजूला लावायचं आहे. घरामध्ये आपण कॅलेंडर आणतो. कॅलेंडर हे आपल्या जीवनाचा खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट वस्तू आहे, घटक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे हे कॅलेंडर आपल्या घरातील योग्य दिशेला किंवा योग्य ठिकाणीच लावलं गेलेलं पाहिजे. कॅलेंडर जर तुम्ही अयोग्य म्हणजे चुकीच्या दिशेला लावलं तर भक्तांनो, त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक गोष्टी वाढत जातात. मग परिणाम घरामध्ये अडचणी, दुःख, भांडण, तंटा, किटकिट, जे काही तुमचे वाईट बाधा तुमच्या घरामध्ये येऊ लागतात भक्तांनो. म्हणून भक्तांनो, आपल्याला आपल्या घरामध्ये येणाऱ्या वर्ष जे आहे ते अगदी सुखाचं, आनंदाचं जावं, यासाठी प्रत्येकजण देवाकडे प्रार्थना करत असतो. आणि त्यासाठी आपल्याला नवीन वर्षाचं जे कॅलेंडर आहे हे योग्य दिशेला लावलं पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून कॅलेंडर कुठल्या दिशेला लावावं आणि कुठल्या दिशेला लावायचं नाही, त्यामुळे काय परिणाम होतात आपल्या घरामध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यावर. यासोबतच भक्तांनो, कॅलेंडर जे आहे ते नियमानुसार कसं घेतलं गेलं पाहिजे आणि संपूर्ण अत्यंत महत्त्वाची जी इम्पॉर्टंट माहिती आहे त्या आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जीवन बदलणारी माहिती आपण बघणार आहोत भक्तांनो. बघा, आता कॅलेंडर हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं. त्यामुळे अगदी कळकळीची विनंती आहे, कॅलेंडरच्या बाबतीत भक्तांनो, हे काही अटी आहेत, नियम अटी आहेत, ते तुम्ही नक्की ऐका. आणि पटले तर भक्तांनो, तुम्हाला विश्वास त्याचा बसला तर यावर्षी तुम्ही या नियमानुसार भक्तांनो कॅलेंडर आणला पाहिजे आणि त्याच दिशेला लावला पाहिजे, अशी मी कळकळीची तुम्हाला विनंती करतो. आणि माझीसुद्धा अपेक्षा हीच आहे. बघा, तुमच्या घरामध्ये जर तुम्ही चुकीच्या दिशेला, रॉंग साईडला कॅलेंडर लावला असेल आणि तर त्याची तुम्ही दिशा बदलली किंवा व्यवस्थित ठिकाणी लावलं तर भक्तांनो, 100% तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी, अडथळे जे आहेत ते येणार नाहीत, लक्षात ठेवा. तुमच्या घरामध्ये भांडण होणार नाही, तंटा होणार नाही, किटकिट जे आहे तुमच्या घरामधली वाईट बाधा आहेत, नकारात्मक विचार जे आहेत, काही प्रॉब्लेम्स असतील, प्रश्न असतील, ते अजिबात तुमच्या घरामध्ये होणार नाहीत, लक्षात. कारण भक्तांनो, हा पण एक वास्तुशास्त्राचा, आपल्या हिंदू धर्मामधील एक महत्त्वाचा नियम मानला जात आहे. वास्तुशास्त्राचाच एक भाग आहे हे वर्ष भक्तांनो. आपल्याला कोणाला सुखाचं गेलेलं असेल, कोणाला अगदी आनंदात गेलेलं असेल आणि कोणाच्या आयुष्यामध्ये, कोणाच्या जीवनामध्ये दुःख आलेलं असेल भरपूर. पण भक्तांनो, नवीन वर्ष सगळ्यांना भरभराटीचं जाऊन हीच मी आपल्या बाळूमामांचरणी प्रार्थना करतो. म्हणजेच नवीन जे वर्ष आपल्याला आता 2026 वर्ष येणार आहे ते आपल्या सर्वांचं सुखाचं जावं, ही मी आपल्या सर्वांच्या बाळूमामांचरणी प्रार्थना करतो भक्तांनो. आणि सगळ्यांना माहिती आहे की भक्तांनो, सगळेजण देवाकडे प्रार्थना करतात की हे जे नवीन वर्ष मला अगदी सोपं जावं, आनंदाचं जावं, सगळ्यांनासुद्धा जावं, असं आपण प्रार्थना करत असतो देवाला. म्हणून आपल्याला घरच्या कॅलेंडरची दिशा
सुद्धा व्यवस्थित ठिकाणी लावायचे आहे, ठेवायचे आहे. योग्य ठिकाणी जे कॅलेंडर आहे भक्तांनो, योग्य ठिकाणी अत्यंत चांगल्या ठिकाणी आपल्याला ठेवलं पाहिजे. नियमानुसार लावायचं आहे. आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये भक्तांनो कॅलेंडर असतंच, मान्य आहे. ठीक आहे, आपल्या मोबाईलमध्ये भक्तांनो कॅलेंडर जे असतंच हे मी मान्य करतो. पण आपण जे कॅलेंडर आणतो तर त्यामध्ये तिथी, वेळ वगैरे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित दिलेल्या असतात. तर भक्तांनो, त्यामुळे आपल्या घरामध्ये कॅलेंडर छोटं का होईना, एवढं हातभर तरी छोटं कॅलेंडर आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे, लक्षात ठेवा. कारण ते वास्तुशास्त्रामध्ये कॅलेंडर घरामध्ये असणं हे चांगलं मानलं जातं, शुभ मानलं जातं, लक्षात ठेवा भक्तांनो. कारण आपली येणारी योग्य जी वेळ असते त्या कॅलेंडरवर डिपेंड असते, लक्षात ठेवा. घरामध्ये घड्याळाचं असं महत्त्वाचं असतं. घरामध्ये घड्याळाचं असणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आपल्या मोबाईलमध्ये घड्याळ असलं तरी पण आपल्या घरामध्ये घड्याळ लावतोच ना, त्याचप्रमाणे कॅलेंडरसुद्धा छोटं आपल्या घरामध्ये असलंच पाहिजे. कॅलेंडरवरती घरातल्यावर येणारी वेळ किंवा पुढचा काळ कसा जाणार आहे, पुढची वेळ कशी जाणार आहे, लक्षात ठेवा, ते कॅलेंडर ठरवत असतं. म्हणून येणारी जी वेळ आहे, येणारा जो काळ आहे, हा चांगला घालवण्यासाठी आपल्याला कॅलेंडर योग्य दिशेला लावलंच पाहिजे, योग्य ठिकाणी लावलंच पाहिजे भक्तांनो. तर आता अगदी नीट आहे का भक्तांनो, कोणाचं मोठं घर असेल किंवा कोणाचं छोटं घर असेल तर काहीतरी जे नियम आहे तर ते आपण पाळलेच पाहिजेत. आणि कॅलेंडरला फार हा जागा लागत नाही भक्तांनो. अगदी घराच्या व्यवस्थित कोपऱ्यामध्ये तुम्ही ते लावले तरी चालेल, लक्षात ठेवा. त्यांची आपल्याला काही अडचण होणार नाही. आणि बघा भक्तांनो, वास्तुशास्त्राचे नियम 100% जरी नाही जमले तुम्हाला, पण ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्या आपण पाळल्या पाहिजेत, लक्षात. त्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, त्या उपाय आपण केले पाहिजेत आपल्या घरामध्ये. जसं घराचा मेन दरवाजा असतो, मुख्य दार असतं, घरामधील गॅस, शेगडी, पाण्याचा हंडा किंवा फिल्टर कप आपण कुठे ठेवतो, घराचा मुख्य दरवाजा या ठिकाणी, तर अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे भक्तांनो. वास्तुशास्त्रानुसार भक्तांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्रानुसार असलं पाहिजे. घर छोटं असू द्या की मोठं असू द्या. आता कॅलेंडर कुठल्या दिशेला लावल्यामुळे काय होतं, वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण भिंतीला तुम्ही कॅलेंडर लावू नका, अजिबात लावायचं नाही भक्तांनो, लक्ष द्या. त्यामुळे तुमच्या घरातील सगळ्यांच्या प्रगतीच्या मार्गामध्ये प्रॉब्लेम्स निर्माण होतात, लक्षात ठेवा. आणि मुख्यतः भक्तांनो, प्रामुख्याने त्याचा परिणाम लोकांच्या शरीरावर, शारीरिकदृष्ट्या आरोग्यावर परिणाम होत असतो. म्हणून घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला कॅलेंडर लावायचं अजिबात नाही. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे भक्तांनो, जुनं कॅलेंडरवरचं नवीन कॅलेंडर तुम्हाला लावायचं नाही अजिबात. म्हणजे आपला जो जुना कॅलेंडर असतो त्याच्यावरती जो नवीन कॅलेंडर आहे ते अजिबात लावायचं नाही. पहिले ते जुनं कॅलेंडर आहे ते तुम्हाला हटवायचं आहे तिथून. आणि बघा, ते जुनं कॅलेंडर जर त्याच्यावर देवी देवतांचे फोटो असतील तर ते व्यवस्थित तुम्ही कापून छान कुठेतरी तुम्ही किचन या ठिकाणी लावायचं आहे, लक्षात ठेवा. तर भक्तांनो, देवाचा फोटो किंवा कपाटावर लावला तरी चालतोय. मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी लावा, टेबलावरती लावा, मुलांच्या अभ्यासकर्त्याच्या ठिकाणी फोटो असतील तर. बाकी इतर तुम्ही काही दुसरे चित्र घेतले तर ते कॅलेंडरचे कागद जे असतात भक्तांनो, तुम्ही इतर गोष्टीसाठी वापरू शकता. पण जुने कॅलेंडर पहिले काढायचं आहे, त्याच्यावर नवीन कॅलेंडर लावू नका. कारण बरेचशा घरामध्ये हे चूक माणसं करत असतात, लक्षात ठेवा. कुटुंबातील जी महत्त्वाची जी लोकं असतात, घर सांभाळणारे लोक, हीच मोठी चूक करत असतात. म्हणून जुने कॅलेंडर काढून नवीन कॅलेंडर लावायचं आहे. तर बघा, जसं मी सांगितलं, दक्षिण दिशेला कॅलेंडर लावायचं नाही. ती यमाची दिशा असते, मृत्यूची बाजू असते, दिशा असते.
आणि या दिशेला कॅलेंडर लावल्यामुळे भक्तांनो नकारात्मक घटना आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये घडत असतात. अमृत्यू येतो, आजारपण, अघटित घटना घडतात. आणि बघा, दक्षिण दिशेला जेव्हा आपण कॅलेंडर लावत असतो तेव्हा आपण त्या कॅलेंडरमध्ये काही चांगल्या गोष्टींसाठी काही बघत असतो. आपलं तोंडसुद्धा दक्षिणेला होतं, लक्षात ठेवा. म्हणजेच हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणून दक्षिण भिंतीला अजिबात कॅलेंडर लावायचं नाही भक्तांनो. यानंतर बघा, कॅलेंडर जे आहे ते मुख्य दरवाजाच्या वरती किंवा दरवाजाच्या मागे, अगदी दरवाजाला लागून दरवाजाच्या एका साईडला असं कॅलेंडर कुठेच लावू नका भक्तांनो. बऱ्याचशा घरामध्ये आपण बघत असतो दरवाजाच्या मागे हँगर लावलेला आहे. मग त्याला आपण बऱ्याचशा गोष्टी अडकवत असतो. हे मग कॅलेंडर पण लावत असतो, पण मुख्य दरवाजाच्या मागच्या साईडला कॅलेंडर लटकून लावू नका. त्यामुळे आपल्या परिवारात, कुटुंबात सदस्यांच्या बऱ्याचशा म्हणजे त्यांना बघा काही गोष्टी म्हणजे मध्ये यशच मिळत नाही, भांडणतंटा होत असते, किटकिट होत असते घरामध्ये, त्यांच्या डोक्यामध्ये चिडचिडपणा येत असतो. आपण म्हणतो तो कष्ट भरपूर करतो पण यश मिळत नाही. म्हणून दरवाजाच्या मागे कधीसुद्धा कॅलेंडर लावायचं नाही. आपल्या घरामध्ये मुख्य दरवाजातून सकारात्मकता, नकारात्मकता घरामध्ये येत असते आणि कधीकधी त्या नकारात्मकतेच्या काही वाईट गोष्टींचा आपल्यावर परिणाम होतो. तर कॅलेंडरवर त्याचा परिणाम होतच असतो भक्तांनो. मग परिणामी आपल्यावर परिणाम होतो. म्हणून जो मेन दरवाजाच्या डायरेक्ट तुम्हाला मागे लावायचं नाही. यानंतर घराच्या दिशेला, पश्चिम दिशेला भक्तांनो, यानंतर घराच्या पश्चिमेला कॅलेंडर जर लावलं तर पैसा जो आहे तो टिकून राहतो. विनाकारण पैसा खर्च होत नाही भक्तांनो. आजारपण कधीच येणार नाही, घरात किटकिट होणार नाही, भांडण होणार नाही, घरात शांतता टिकून राहील, लक्षात ठेवा. तुमच्या घरामधील व्यक्ती, मेन जी व्यक्ती असते, घर चालवणारी व्यक्ती असते, त्याच्यावरती कधीच कर्जबाजारपणा येणार नाही. त्यामुळे तुम्हाला भक्तांनो जे कॅलेंडर आहे ते पश्चिमेच्या बाजूला लावायचं आहे. बघा, कर्ज आपण घेत असतो, आपल्यालाच फेडायचं. म्हणजे कर्ज घेऊ आणि काम नाही करणार, फक्त देवाचे काहीतरी उपाय करू कर्ज फेडण्याचे, असं नाही होत भक्तांनो. कर्ज फेडण्यासाठी आपण देवाचा जो उपाय आहे तो केल्याने कर्ज फेडत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला काम हे करावंच लागेल, देवावर श्रद्धाही ठेवावीच लागेल, लक्षात आले पाहिजे सर्वांच्या भक्तांना. पण आपण जे कष्ट करतोय कर्ज फेडण्यासाठी, त्याला मोबदला मिळत असतो. म्हणून कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. त्या नियमांच्या झालं पाहिजेत. मी जे वरती नियम सांगितले त्या नियमाप्रमाणे भक्तांनो तुम्ही जर हे असं केले तर 100% तुम्हाला यश प्राप्त होईल. पश्चिमेला कॅलेंडर लावलेला चांगला असतं, ठीक आहे. जर व्यवसायामध्ये भक्तांनो तुम्हाला प्रगती करायची असेल, जास्तीत जास्त नफा तुम्हाला मिळवायचा असेल, लॉस होऊ नये, उद्योगधंदा तुमचा बिझनेस काय आहे तो अगदी व्यवस्थित चालावा, यासाठी भक्तांनो तुम्ही घराच्या उत्तर दिशेला कॅलेंडर लावू शकता. आणि मग बघा, हे जे मी नियम सांगितलेले आहेत तुम्हाला, शॉप असेल, दुकान असेल, काही बिझनेस असेल तुमचा, छोटी मोठी कंपनी असेल भक्तांनो, तिथेसुद्धा तुम्ही हा नियम पाळला तर 100% तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. यानंतर भक्तांनो उत्तर भिंतीवर जर तुम्ही कॅलेंडर लावले तर नोकरी संबंधित, शिक्षणासंबंधित जे काही तुमचे प्रॉब्लेम, समस्या ज्या आहेत तर त्या येत नाहीत. प्रगतीमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स येणार नाहीत, अडथळे येणार नाहीत, ते येत नाहीत, अडचणी दूर येत नाहीत, लक्षात ठेवा. ठीक आहे भक्तांनो. त्याचप्रमाणे पूर्व दिशेला सुद्धा कॅलेंडर तुम्हाला लावलं पाहिजे. चांगलं मानलं जातं, शुभ मानलं जातं, तर त्यामुळे ती प्रकाशाची दिशा मानली जाते. म्हणून पूर्व दिशेला जर कॅलेंडर लावलं आपण तर ते सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं. म्हणजे बघा, घराच्या पूर्व, पश्चिम दिशेला, उत्तर दिशेला तुम्ही कॅलेंडर लावू शकता.
या गोष्टी या दिशेला नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती जास्त असते आणि त्यामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण टिकून राहण्यासाठी मदत होते. तसेच वस्तूमध्ये बघा, पूर्व दिशा ही सर्व सूर्य वेदना समर्पित आहेत. पूर्व दिशा ही सूर्यदेवांना समर्पित आहे आणि उगवत्या सूर्याच्या दिशेने आपण जर कॅलेंडर लावले तर ते आपल्यासाठी खूप चांगले फायदेशीर ठरते. बघा, जसं मी सांगितलं, काही शुभ गोष्टी, काही शुभ मुहूर्त आपण बघत असतो. काही एखादी आपल्याला पूजा करायची असेल, सत्यनारायण करायचं असेल, घरामध्ये कुठली गोष्ट करायची असेल, काही वस्तू आणायची असेल, तर जेव्हा भक्तांनो कॅलेंडरमध्ये बघून तिथी वगैरे वार त्यावेळेस आपल्याला तोंड पण पूर्वेकडे होतं, लक्षात ठेवा. तर ते त्यामागचं कारण आहे. मला हेच सांगायचं आहे भक्तांनो, लक्षात ठेवा. दक्षिण भिंतीवर कॅलेंडर लावू नका. दक्षिण दिशेकडे तोंड करून कॅलेंडरमध्ये कुठल्या तिथी वगैरे तुम्ही वार बघू नका, लक्षात ठेवा. त्या गोष्टी ज्या आहेत त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो, त्याचा फायदा तुम्हाला कधीच होणार नाही. भक्तांनो, जुनं कॅलेंडर घरामध्ये तुम्ही ठेवू नका. ते वेळेस तुम्ही त्याचा काहीतरी दुसरा वापर करा किंवा ते तुम्ही घरातून काढू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅलेंडर बघा, तुम्ही जर कॅलेंडर घेत असाल, देवी देवतांचे वगैरे फोटो असले तरी ठीक आहे, पण बघा मित्रांनो, काहीतरी भांडणे, बुडते जहाज, काहीतरी नकारात्मक चित्र, म्हणजे त्या चित्राकडे बघितल्यावर काहीतरी निगेटिव्ह दाखवत असतं. त्यानंतर हिंस्र प्राणी, रडके, उदास, काहीतरी नाराज असलेली सिनरी त्याच्यावर आहे, असं एक कॅलेंडर घरामध्ये आणू नका, लावूसुद्धा नको, चुकूनसुद्धा लावू नका भक्तांनो. कारण आजकाल बरेचसे असे वेगवेगळे आपण बघत असतो. काहीतरी तुम्ही चांगल्या पेंटिंग्स वगैरे असेल त्याचे ठेवा, काही नॅचरल्स असतील, नैसर्गिक चित्रे असतील, तसले कॅलेंडर तुम्ही आणू शकता आणि घरात लावू शकता. काहीतरी सूर्य उजाडतोय, समुद्र किनारा, असे काही छान निसर्गाचे तुम्ही चित्र ठेवू शकता. पण असे निगेटिव्हिटी दर्शवणारे कॅलेंडर जे आहे ते तुम्ही अजिबात ठेवू नका. धबधबा, वाहती नदी हे शुभ मानलं जातं. कोणी बघा, आपले लग्नाचे फोटो वगैरे त्याचे सुद्धा कॅलेंडर बनवून घेतात, तर ते सुद्धा चालेल. पण असं काहीतरी निगेटिव्हिटी दाखवणारे कॅलेंडर जे आहे तर ते तुम्हाला ते वापरायचं नाही तुमच्या घरामध्ये. त्यानंतर कॅलेंडर पण शक्यतो भक्तांनो शुभ कलर असावे. पांढरा, हिरवा, लाल, अशा पिवळ्या अशा रंगाचे कॅलेंडर तुम्ही अजिबात ठेवू नका घरामध्ये, ठीक आहे. नंतर सोनेरी, ग्रो कलर म्हणजे राखाडी रंगाचा सुद्धा तुम्ही कॅलेंडर लावलं तर घरामध्ये सुख समृद्धी जी आहे ती अगदी भरभरून येते. वास्तुशास्त्रानुसार बघा, हे काही नियम असे आहेत, निगेटिव्हिटी ही दाखवणारे जर तुम्ही कॅलेंडर लावले तर भक्तांनो त्यामुळे त्याच्या जीवनावर परिणाम होत असतो. आणि बघा, त्या कॅलेंडरकडे आपलं सतत लक्ष असतं, म्हणून त्या गोष्टीकडे आपलं मन विचार करत असतं, लक्षात ठेवा. म्हणून हे आपण त्यामागचं कारण आहे. आणि घरामध्ये कॅलेंडर जर असेल, तुम्ही नवीन कॅलेंडर लावला असेल पण ते काही कारणामुळे फाटलं असेल, घरामध्ये लहान मुलं असतात, कुठे अटकवून वगैरे तुटलं असेल तर कॅलेंडर तुम्ही बदलून टाका. ते फाटकं तुटकं कॅलेंडर तुम्ही लावू नका घरामध्ये. त्यामुळे घरामध्ये वाईट गोष्टींचा प्रभाव व्हायला लागतो आणि मग आपण किती पण सेवा करा, उपाय करा, पण त्यामागचा आपल्याला उपयोग होणार नाही, त्या कॅलेंडरचा, त्या उपायांचा उपयोग होणार नाही. म्हणून भक्तांनो, आता नवीन वर्ष येते, हे नवीन वर्ष सगळ्यांना अगदी सुखाचं जावो, हे मी माझ्या श्री सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांचरणी प्रार्थना करतो भक्तांनो. आणि ते सुखाचं जाण्यासाठी कॅलेंडर बाबतीत या महत्त्वाच्या काही नियमांची तुम्हाला काळजी करायची आहे, उपायाचं तुम्हाला उल्लंघन करायचं आहे, नियमाचं पालन करायचं आहे. तर ही चूक तुमच्याकडून काही होत असेल तर नक्की तुम्ही यावर्षी त्यामध्ये काहीतरी बदल करा, सुधारणा करा, तुम्हाला हे वर्ष अगदी आनंदाचं जावो. तर ही कॅलेंडर बदलायची अत्यंत महत्त्वाची माहिती
भक्तांनो तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. माहिती आवडली असेल तर भक्तांनो व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि चॅनलवरती भक्तांनो जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. भक्तांनो ही माहिती तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून मी आभार मानतो. श्री बाळूमामा प्रसन्न. जय महालक्ष्मी.